अंदाजपत्रक म्हणतात. त्याचे योग्य उत्तर काय असणार आहे? सिल्की अंदाजपत्रक म्हणतात. ऑप्शन क्रमांक हे तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 2, ज्यामध्ये काय विचारलं आहे? फॅरेडेच्या विद्युत अपघटन नियम कशाशी संबंधित आहे तुम्हाला विचारलं होतं. तर कशाशी संबंध आहे? समतुल्य भार म्हणजे समतुल्य वजन. ऑप्शन क्रमांक हे तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे. त्यानंतर जीकेचा प्रश्न आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक आहे 3, ध्वनी तरंगाचे प्रसारण डॅश डॅश मधून होत नाही. तुम्हाला होत नाही विचारलंय. त्याचं योग्य उत्तर काय असणार आहे? निर्वात म्हणजे व्हॅक्यूमची जागा असते त्यामधून होत नाही. ऑप्शन क्रमांक डी तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 4 ज्यामध्ये तुम्हाला काय विचारलं आहे? खालीलपैकी कोणता रक्तगट सार्वत्रिक दाता आहे? कोणता रक्तगट सार्वत्रिक दाता आहे? म्हणजे या रक्तगटाचा कोणालाही रक्तगट तो देऊ शकतो असा सार्वत्रिक दाता कोणता आहे? ऑप्शन क्रमांक सी ओ रक्तगट. ऑप्शन क्रमांक सी तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 6 ज्यामध्ये काय विचारलं आहे? चॅट जीपीटी कशाशी संबंधित आहे? चॅट जीपीटी काय मित्रांनो? हे एक AI टूल आहे. यामध्ये तुम्हाला जे काही हवं ते तुम्ही टाकू शकता. योग्यरित्याने मांडल्यानंतर तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचा आन्सर यामध्ये भेटलं जाते. तर एक काय आहे? आर्टिफिशियल इंटेलिजन्स. ऑप्शन क्रमांक सी तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 7 ज्यामध्ये काय विचारलं आहे? कृष्णाघाट हे आत्मचरित्र कोणाचे आहे? तर या अगोदर देखील आपण या संदर्भात एक व्हिडिओ बनवला आहे मित्रांनो. जीकेचा व्हिडिओ बनवला आहे. त्याचं योग्य उत्तर काय असणार आहे? यशवंतराव चव्हाण. ऑप्शन क्रमांक बी तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे. त्यानंतर पाहू शकता प्रश्न क्रमांक 8 आहे ज्यामध्ये पूर्णपणे भारतात विकसित केलेली रोटावॅक ही वॅक्सिन पूर्वपात्र चाचणीमध्ये यशस्वी ठरली. ही वॅक्सिन कोणत्या आजारासाठी दिली जाते? तर ही वॅक्सिन जी आहे कोणत्या आजारासाठी दिली जाते? डायरिया. ऑप्शन क्रमांक बी तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे. तर मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा आणि साईडच्या बेल आयकॉनला ऑल करा, ज्यामुळे पोलीस भरती संदर्भात सर्व अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील. आणि महत्त्वाचं म्हणजे आजपर्यंत जेवढे काही पेपर झाले आहेत संपूर्ण पेपरचं विश्लेषण आपल्या प्लेलिस्टमध्ये दिलेलं आहे. तर नक्की प्लेलिस्ट जाऊन चेक करा, ज्यामध्ये तुम्हाला 2024च्या संपूर्ण पेपरचं विश्लेषण मिळणार आहे. त्यानंतर पुढचा जीकेचा प्रश्न काय आहे? प्रश्न क्रमांक आहे 9 ज्यामध्ये काय विचारला आहे? समुद्राची खोली डॅश डॅश या परिमाणात मोजतात. तर कोणत्या परिमाणात मोजतात? फॅथोमोमीटर. ऑप्शन क्रमांक सी तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे. क्रमांक 10 ज्यामध्ये तुम्हाला काय विचारलं आहे? मतदाराच्या बोटावर लावण्यात येणाऱ्या शाईमध्ये डॅश डॅश याचा वापर केला जातो. तर कशाचा वापर केला जातो? सिल्वर नायट्रेट आणि अल्कोहोलचा वापर केला जातो. या दोन्हीची मिश्रण असते. तर ऑप्शन क्रमांक सी तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 11 हा तुम्हाला होमवर्कसाठी प्रश्न असणार आहे. याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायचं आहे. प्रश्न क्रमांक 11 आणि त्याचं उत्तर कळवायचं आहे. तर याची हिंट देखील देतो. तर ही 7 वर्णी राजासाठी केलं आहे. तर 7 वर्णी राजा यामध्ये 7 वर्णी राजा कोणता आहे याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायचं आहे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 12 ज्यामध्ये काय विचारलं आहे? गौतम बुद्धाचा जन्म डॅश डॅश इथे झाला. तर गौतम बुद्धाचा जन्म कुठे झाला? लुंबिनी. ऑप्शन क्रमांक सी तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 13 ज्यामध्ये काय विचारला आहे? मुघल बादशाह हुमायूँचा पराभव कोणी केला? तर मुघल बादशाह तर पानिपतची दुसऱ्या लढाईमध्ये कोणी केला? अकबरने. ऑप्शन क्रमांक डी तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 14 ज्यामध्ये काय विचारला आहे? बंगालचा गव्हर्नर जनरल हा भारताचा गव्हर्नर जनरल कोणत्या कायद्याने बनला? तर हा कोणता कायदा झाला होता? 1833 मध्ये झाला होता. तर हा चार्टर कायद्याने 1833च्या चार्टर कायद्याने याला मान्यता देण्यात आली. ऑप्शन क्रमांक डी तुमचं करेक्ट उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक आहे 15 ज्यामध्ये काय विचारला आहे? समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष हे शब्द घटनेच्या उद्देशिकेत डॅश डॅश याद्वारे करण्यात आले. तर कोणती घटना दुरुस्ती होती? तर 42वी घटना दुरुस्ती. ऑप्शन क्रमांक डी तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 16 ज्यामध्ये काय विचारला आहे? केंद्रीय लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष व सदस्यांचा पदावधी काय असतो? तर त्यांचा कालावधी काय असतो? त्याचा कालावधी एकूण 6 वर्षासाठी केले जाते नियुक्ती यांची. तर ऑप्शन क्रमांक डी तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 17 ज्यामध्ये काय विचारला आहे? अखिल भारतीय सेवाचा पिता म्हणून डॅश डॅश यांना ओळखले जाते. तर अखिल भारतीय सेवांचा पिता म्हणून कोणाला ओळखले जाते? सरदार वल्लभभाई पटेल. ऑप्शन क्रमांक डी तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 18 ज्यामध्ये तुम्हाला मराठी ऋतूंचा योग्य सलग क्रम लावायचा होता. तर मराठी ऋतूंचा क्रम लावायचा ज्यामध्ये वसंत, ग्रीष्म, शरद या प्रकारे तुम्हाला ऑप्शन दिले होते. त्याचं योग्य उत्तर काय असणार आहे? शरद, हेमंत, शिशिर हे सर्वात शेवटचे ऋतू आहेत. तर ऑप्शन क्रमांक डी तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे. त्यानंतर पाहू शकता प्रश्न क्रमांक आहे 19 ज्यामध्ये तुम्हाला काय विचारलंय? देशात एक देश एक निवडणूक घेण्याच्या संदर्भात कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली? तर ही कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात होती? माजी राष्ट्रपती श्री रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती गठन करण्यात आली होती. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 20 ज्यामध्ये तुम्हाला काय विचारलंय?
कोणत्या शहरामध्ये देशातील पहिले सायबर सुरक्षा केंद्र स्थापन करण्यात आले? तर कोणत्या शहरामध्ये करण्यात आले विचारलं होतं. तर हे कोणत्या शहरामध्ये करण्यात आले? पुणे. ऑप्शन क्रमांक सी तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 21, ज्यामध्ये तुम्हाला काय विचारलं आहे? निवडणूक आयोगाने तरुणांना मतदान प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी कोणत्या कॉमिक बुक पत्राचे विशेष बुक लॉन्च केले? यामध्ये ऑप्शन होता चाचा चौधरी, साबू, बिल्लू, अशा प्रकारे तुम्हाला ऑप्शन दिले होते. त्याचं योग्य उत्तर काय असणार आहे? चाचा चौधरी आणि साबू. ऑप्शन ए आणि बी दोन्ही करेक्ट आहेत. तर ऑप्शन क्रमांक डी मध्ये ए व बी तुमचं हे ऑप्शन क्रमांक डी करेक्ट उत्तर असणार आहे. ज्यामध्ये प्रश्न क्रमांक आहे 22, ज्यामध्ये काय विचारलं आहे? जानेवारी 2023 मध्ये कोणत्या ठिकाणी 108वी भारतीय राष्ट्रीय विज्ञान काँग्रेस पार पडली? तर हे कोठे पार पडली होती? 2023 मध्ये विचारलं. तर 2023 मध्ये नागपूर येथे पार पडली होती. ऑप्शन क्रमांक बी तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 23, ज्यामध्ये काय विचारलं आहे? राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत पहिला सौर ऊर्जा प्रकल्प कोणत्या ठिकाणी कार्यान्वित करण्यात आला आहे? तर हा कोठे कार्यान्वित करण्यात आला आहे? कुंभज, कोल्हापूर येथे. ऑप्शन क्रमांक सी तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 14, ज्यामध्ये काय विचारलं आहे? लोणार सरोवर कोणत्या खडकापासून बनलेले आहे? तर लोणार सरोवर कोणत्या खडकापासून बनलेलं आहे? बेसाल्ट. ऑप्शन क्रमांक ए तुमचं करेक्ट उत्तर असणार आहे. त्यानंतर आहे शेवटचा जीकेचा शेवटचा प्रश्न. तर मित्रांनो, शेवटचा जीकेचा प्रश्न आहे. एकदम सोप्या भाषेमध्ये आपण सर्व जीकेचे प्रश्न पाहिलेले आहेत. तर शेवटचा प्रश्न काय? कासारा घाट म्हणजेच डॅश डॅश होय. तर कासारा घाट म्हणजेच काय मित्रांनो? थळघाट देखील आपण म्हणतो. ऑप्शन क्रमांक बी तुमचं बरोबर उत्तर आहे. एकदम सोप्या भाषेमध्ये आपण संपूर्ण जीकेचे 25 प्रश्न कव्हर केले आहेत. यानंतर आपण गणित बुद्धिमत्ता देखील घेणार आहे. त्यापूर्वी मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करून ठेवा, ज्यामुळे चॅनलवर सर्व अपडेट्स, पोलीस भरती संदर्भात सर्व पेपरचे विश्लेषण, महत्त्वपूर्ण अपडेट्स सर्वात अगोदर तुम्हाला मिळत राहतील. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मित्रांनो.